الله أكبر. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك नवापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी ईदगाह मशीद येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले। त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही ईदगाह मशीद जवळ मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित, माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, अजय पाटील, शरद पाटील, मनोहर नगराळे, युवा उद्योजक धनंजय गावित, आकाश गावित, हेमंत जाधव, विजय सेन, पोलीस निरीक्षक शिवाजी बुंदवत, उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच मुस्लिम कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। माणिकरावजी गावित यांच्या परिवारातर्फे मुस्लिम बांधवांना आईस्क्रीम वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला। रात्री उशिरापर्यंत नवापूर शहरात ईद निमित्त कपडे व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधव दिसत होते। आज सकाळपासून मुस्लिम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत होते। शहरातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या।
रमजान महिन्याचा शेवटचा दिवस आज तुमच्या आमच्या सर्वांचा आनंदाचा दिवस। आज ईद आहे आणि ईद मुबारक सर्व मुस्लिम बांधवांना नंदुरबार जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील आणि तमाम देशातील हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्रितरित्या हा सण साजरा करतात आणि त्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। अल्लाह ताला याने हा रमजान महिना एकदम सुखरूप रूपे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं रोजा हा चांगल्या पद्धतीने झाला आणि विशेषतः उन्हाचा सुद्धा अजून सुरुवात झालेली नाही, त्याच्या अगोदरच रमजान महिना हा एक महिना पूर्ण झाला। त्याच्यामुळे आमचे मुस्लिम बांधव फार आनंदामध्ये आहे की या महिन्यामध्ये त्यांनी आणि जवळजवळ 26 तारखेला 26व्या रोजाला सर्व मुस्लिम बांधवांनी पूर्ण देशासाठी प्रार्थना केली आणि ऐक्याचं प्रतीक त्यांनी या ठिकाणी दाखवलं। त्याबद्दल मुस्लिम बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो। पुनश्च सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना आमच्याकडनं माणिकराव दादा गावित परिवाराच्या वतीने त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि असंच सलोखा असंच बंधुत्व प्रेम तुमचं आमचं सर्वांचं एकत्रित राहो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। कालच सर्वांनी नववर्षाचं गुढीपाडव्याचं स्वागत केलं आणि आज परत रमजान महिना ईद म्हणजे परमेश्वरसुद्धा सगळ्यांना एकत्रित बांधण्याचा प्रामाणिकपणे परमेश्वराने केलेला आहे। त्याबद्दल अल्लाह तालाचं परमेश्वराचं मनापासून धन्यवाद करतो आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे कायम असंच टिकत राहो हे या सणाच्या निमित्ताने एक सर्व समाज बांधवांना विनंती करतो। या ठिकाणी परत सगळ्यांना ज्यांनी एक महिना प्रखर या उन्हामध्ये त्यांनी दिवस रात्र त्यांची मेहनत होती, दिवसा कामाला जाऊन पूर्ण दिवस रोजा करून ते संध्याकाळी नमाज पडायची आणि त्यांनी आज या ठिकाणी ही ईद उत्साहात साजरी केली। असंच त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा मिळत राहो असं ईश्वर चरणी अल्लाह ताला चरणी प्रार्थना करतो। थांबतो सगळ्यांना पुनश्च ईदच्या शुभेच्छा। सलाम वालेकुम। ईद की बहुत बहुत शुभकामनाएं और नवापुर के सभी लोग अमन और सुकून से रहे ईद के इस मुबारक पर्व पे, यही मैं शुभकामना करता हूँ। और मैं विशेषकर मानिकराव जी गावित स्वर्गीय मानिकराव जी गावित इनके परिवार की ओर से जो मुस्लिम समाज को आइसक्रीम खिलाया जाता है, इसलिए मैं गावित परिवार का भी तहे दिल से शुक्रगुजार हूँ। मेरे तमाम भारतीय मुसलमानों को ईद उल फित्र की तहे दिल से मुबारकबाद देना चाहता हूँ एडवोकेट सैयद मीर परवेज़ अली की तरफ से। और इस मुल्क में आज का दिन अमन और चैन से रहेगा। अल्लाह के फजल और करम से हर साल 30 रोजे होते थे, लेकिन इस साल 29 रोजे हुए। फिर भी अल्लाह का लाख लाख शुक्र है कि इस हर भारत देश में सब जगह अच्छी तरह से ईद उल फित्र की नमाज हुई। हर मोमिनों ने ईद उल फित्र की नमाज अदा की। बस इतना बोल के मैं भारत देशवासियों को एक संदेश देना चाहता हूँ कि ईद उल फित्र की वापस सभी को तहे दिल से मुबारकबाद। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर।